माळी नाहीत 80-80 वर्ष दलिंद्र अवलाद झालीत पण अजून माळा नाहीत गळ्यामध्ये ह्यांच्या 80 वर्षाचं परवा दिवशी माझ्याकडे मत आलं तर मला देव देव करा वाट म्हणलं जगू द्या आम्हाला आता नका करू देव देव तुम्ही भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। चष्मा लावलेला आहे आणि अशा महादेवाला जर काय आवडत असेल तर ते बेलाचं झाड आवडत नाही। एक त्रिपत्र महादेवाच्या पिंडीवर समर्पित केल्याबरोबर महादेव त्याच्या जीवनामध्ये मला माल करून टाकतात। लुटा दिया भंडार काशी वालेने कर दिया माला काशी वालेने लुटा दिया भंडार काशी वालेने कर दिया माला काशी वालेने लुटा दिया है लुटा दिया है लुटा दिया है लुटा दिया लुटा दिया है लुटा दिया है लुटा दिया है लुटा दिया भंडार काशी वालेने कर दिया माला काशी वालेने। त्रिपत्री बेल समर्पित एक लोटा जल आणि एक पत्र बेलाचं महादेवाच्या पिंडीवर समर्पित करा। कर दिया काशी वालेने भंडार काशी वालेने कर दिया माला काशी वालेने लुटा दिया भंडार काशी वाले कर दिया माला माल काशी। शाबाश वा ज्यांची ज्यांची महादेवावर खरं भक्ती त्या मोठ्यानं म्हणतात बरोबर आहे। बाकीच्या आपलं चाललंय रेंगळत रेंगळत का होईना चाललंय बरोबर। देव प्रत्येकाला देतो। बेलाचं झाड बिल्व महात्म्याचं वर्णन केलं, शिव नैवेद्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं, पुढे शिवनामाचा महिमा वर्णन करून सांगितला। शिवनाम हे अतिशय श्रेष्ठ नाम आहे। इकडे बघा रोज 108 वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम हे एक मंत्र शिवपुराणात एकाच ठिकाणी आलेला, जास्त ठिकाणी नाही, लक्षात ठेवा। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय हर हर महादेव या मंत्राचा जर तुम्ही प्रामुख्याने जप करत असाल, प्रामुख्याने रोज 108 वेळेला जर तुम्ही म्हणत असाल ना, तर महाराज म्हणतात काम क्रोध हे जे विकार आहेत ना ते विकार सुद्धा त्या ठिकाणी निघून जातात। मला वाटते रात्रीच आपण ऐकले शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोधक काम। काम क्रोध हे विकार आपल्याला बाधा करणार नाहीत। त्या विकारापासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर मला असं वाटतंय की शिवजीचं नाम हे अतिशय महत्त्वाचं आहे। आहेत वेळ तोपर्यंत करून घ्या, बरोबर आहे ना, आहे वेळ तोपर्यंत करून घ्या। एकदा हातपाय गेल्याच्या नंतर पुन्हा काय भजन करणार आहे तुम्ही सांगा बरं महाराज, हां काय भजन करणार आहे सांगा। तुम्हाला पुन्हा भजनाला यायची इच्छा झाली होय भाऊ, यायची इच्छा झाली पण पाय मोडल्याच्या नंतर जाता येणार का तुम्हाला? नाही। देवाचे उपकार माना आणि झोपताना रोज 108 वेळा सिद्धेश्वराचं नाव घे जा, रोज सकाळी उठल्या उठल्या घेत जा आणि झोपताना एकदा घेत जा। झोपताना का घ्यायचं, उठवायचं का नाही उठवायचं तुझ्या हातात आहे बाबा, शेवटचं भजन करून घेतो। आणि उठल्या उठल्या का भजन करायचं माहिती का भजन करायचं? उठलो बरं का, हाय अजून हाय अजून अजून हाय म्हणून भजन करायचं, दिवस सुखात जाऊ दे। हां आपल्या अवलादी सकाळी सकाळी भजन सोडून दिलं, डोळे उघडले तंबाखू कुठे आहे का लगेच सुरू करतात इथून। दलिंद्र माझं भजन महत्वाचं आहे ना, बरोबर आहे का नाही सांगा। एकदा डोळे गेले पुन्हा काय दिसणार आहे का देवाला किती गेला तर तुम्ही? बोला ना बोला ना। एकदा डोळे गेले कथा पुन्हा दिसणार आहे का तुम्हाला? एकदा कान गेले, एकदा कानगाव आऊट झालं हे कानगाव, बरोबर आहे का नाही? पुन्हा काही उपयोग आहे का त्याचा? पुन्हा किती कथा ऐकायला तरी पुन्हा मेळ लागतंय का? एक बहिरं दुसऱ्या बाहेरला भेटलं आणि परळून आलं, ते म्हणला अण्णा कुठे गेलते? ते म्हणला आताच जेवण झालं। असं आहे का म्हणला? मला वाटलं बीडलाच गेलते काही नाही, म्हणला आता झोपेतून उठलो। आहे का मेळ कशा? कानगाव गेलो काय कामाचं आहे सांगा ना एकदा। कान गेले भजन तुम्ही ऐकू शकत नाही, डोळे गेले देवाचं दर्शन तुम्ही करू शकत नाही। ही बोबडी वळली ना, बोबडी लय वळती भाऊ, बोबडी लोकांना लुटले होतं लय वळती, लोकांचं खाल्ले होतं जीभच वळत नाही नीट, लय बेकार असते काम, लय बेकार। हा माळी नाहीत 80-80 वर्ष दलिंद्र अवलाद झालीत पण अजून माळा नाहीत गळ्यामध्ये ह्यांच्या। 80 वर्षाचं परवा दिवशी माझ्याकडे मत आलं तर मला देव देव करा वाट म्हणलं जगू द्या आम्हाला आता नका करू देव देव तुम्ही। मला माळ घाला, मला आता कमन घालायची चावानाच गेलं
चावाना गेलो मग दुसरं आलं नागरू साहेब दुसरं आलं मला बी माळ घाला मला तुला चावा नाही का मला चावतंय पण पोरं आणीत नाहीत मी वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतोय हे लक्षात ठेवा वटाण्या फुटाण्याबद्दल वाईट वाटतं कधी कधी दुर्दैव आहे हो माळ घालत नाही भजन नाही कीर्तन नाही मांसाहार मद्यपान आपल्या घराचं वाटोळं होते दारू पाय हे बी दलिंद राहिले काही कळत नाही काही काही अक्कल नावाचा प्रकारच नाही ना राहिला बरोबर आहे की नाही पण एकदा का इंद्रिय गेले एकदा का हातपाय थकले की भजन तुमच्याच्यानं होणार नाही त्यामुळे भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है थोड़ी ताली हाथ बोल गया थोड़ा सा थोड़ा हाथ बोल गया हाँ किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है वाह 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 शाबाश कैलासात कथा चालली कैलास भजन तुम सुन नहीं पाओगे कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे एकदा गेले ना हे कान गेले पुन्हा काही उपयोग नाही एकदा कान गेले की कान गेल्याच्या नंतर भजन तुम्ही ऐकू शकत नाही ऐकता का सांगा नाही ऐका पुढे आता हो कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं आता पुढचा ऐका भजन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है बुढ़ापा किसने देखा भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा सांगा आता सांगा माझं वय आता 30-31 वर्ष झाले बरोबर आहे कुणाचं 35 वर्ष आहे कुणाचं 40 वर्ष आहे कुणाचे 50 वर्ष गेलेत बरोबर आहे काय माहिती आपण म्हातारे होऊ का नाही हो बोला ना म्हातारपण बघितलंय का कोणी म्हातारपण बघितलंय आम्ही म्हातारपणात भजन करू नाही 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 बुढ़ापा किसने देखा है म्हातारपण तुम्हाला माहिती काय इकडे सांगा या पुरीनी सांगा मला 35-40 सगळ्यांनी मला सांगा तुमच्या बॉन्ड लिहून दिले का तुम्ही म्हाताऱ्या होणार नाही तर तुम्ही म्हातारपणापर्यंत जगणार असं लिहिलेलं आहे का बोला ना फबाटोंड्या बोला आता असं लिहिलेलं आहे का कुठंच लिहिलेलं नाही ना कानगाव गेल्यावर पुन्हा काय भजन ऐकणार आहेत एकदा डोळे गेले पुन्हा कवा दर्शन आहे सिद्धेश्वराचं सांगा आँखों से अंधे हो जाओगे दर्शन तुम कर नहीं पाओगे आँखों से अंधे हो जाओगे दर्शन तुम कर नहीं पाओगे आँखों से अंधे हो जाओगे दर्शन तुम कर नहीं पाओगे आँखों से अंधे हो जाओगे दर्शन तुम कर नहीं पाओगे बुढ़ापा किसने देखा बुढ़ापा किसने देखा है बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा ऐका कान गेलं भजन ऐकू शकत नाही अरे बोला ना कान गेल्यावर भजन ऐकू शकता का नाही डोळे गेल्यावर दर्शन होऊ शकत नाही बघू द्या बघू पुढच्या वर्षी बरोबर आहे का नाही पुन्हा उपयोग नाही ना पुन्हा हात मोडले दक्षिणा देऊ शकता का तुम्ही
दक्षिण देऊ शकता का? अजिबात नाही. अशा तरी कुठं द्यायला रुपया ठेवला नाही माझ्या पायावर कोणी अजून कुठं द्यायला. लक्ष झालं की नाही? हात मोडले उपयोग नाही, कानं गेले उपयोग नाही, डोळे गेले उपयोग नाही, आणि एकदा जीभ एकदा गेली ना, हे तोंड बंद झालं ना, तोंड बंद झालं ना, मग तुम्ही भजन करू शकत नाही. मुँह से गूंगे हो जाओगे, भजन तुम गा नहीं पाओगे. मुँह से तुम्हाला सांगतो, तुम्हाला भजन तुम गा नाही पाओगे. मुँह से गूंगे हो आपलं येडं वाकडं म्हणू, पण तुमचं भजन कसं तुम गा नहीं पाओगे. भजन तुम गा नाही पाओगे. भजन गाले, भजन गाले, भजन गाले मस्त जवानी में. बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में. बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में. बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में. बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है. कसं वाटलं सगळं? एनर्जी आल्यासारखं. भजन कर मस्त जवानी में. जवानी भजनासाठी असते दादा, आपण विनाकारण खर्च करतो. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. एकच लक्षात ठेवायचं, जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत आनंदानं जगून घ्यायचं. शपथ घ्यायची महादेवाच्या सिद्धेश्वराच्या. 21 दिवस ते पाप तुमच्या घरात राहत असतं मांसाहार करणाऱ्याचे. 21 दिवस. तुम्हाला वाटतं रात्री काला आंघोळ केली की झाले, आंघोळ केल्यावर काही 21 दिवस लागतात त्याला सगळं शरीराच्या बाहेर निघायला. लक्षात येते माझं बोलून? आता तरी सुधरा, आता तरी बदला. कथा कीर्तन ऐकत असाल, एवढा मोठा खर्च जर आपण करत असाल, तर माझी विनंती की आपण बदललं पाहिजे, आपण सुधारलं पाहिजे. एक मुद्दा ऐका तुमच्यासाठी. तुम्ही म्हणाल आम्ही मांसाहार नाही, आपल्याकडं करत नाही. ठीक आहे, नाही नसू द्या. मांसाहार नसेल कदाचित, मद्यपान नसेल कदाचित, पण आपलं वागणं सुद्धा आता बदललं पाहिजे. जे असेल मागं जे झालं असेल त्याबद्दलचा विचार आता करायचा नाही. आता चिडचिड करायची नाही, रागराग करायचा नाही. ज्यावेळेला राग येईल, ज्यावेळेला काही चिड होईल, त्यावेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय. आपल्याकडे मंत्र होता ना तो विशालदादा, आपल्याकडे घराला लावायलाच देऊ यांना एक आहे का? हां, उद्या आहे म्हणे, उद्या असा मोठा मंत्रच आहे. काही जरी अडचण आली तर तो मंत्र वाचायचा, बस तुम्ही शांत होऊन जाणार. आहे का तुमच्याकडे? आहे का? उद्या येणार आहेत, बरोबर आहे की नाही? कुबेरेश्वर धामून बोलवलं आहे त्यांनी. ते सुंदर आहे, सगळ्यांनी घराला लावण्यासाठीचे अतिशय सुंदर आहे. भजन झालं, काही भांडण झालं, घरामध्ये काही अडचणी आल्या तर शांत राहायला शिकायचं. शांत. शिवकथा आपल्याला हे शिकवते. शिवकथा नीट लक्ष द्या माझ्याकडे, इकडे बघा. महत्त्वाचं सांगायला इकडे तिकडे बघतात, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. ह्या गरजेच्या गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत. अरे या भाऊनी यांनी सगळेजण, मामा भाऊ, ही सगळी सरपंच, हे सगळे, ही बिडगर कंपनी असेल, ही आपली सगळी मंडळी असतील, एवढं अन्नदान करतात, एवढं पंक्ती घालतात, एवढा मोठा खर्च आहे. 5-10 लाखाचा मंडप असेल हे, बरोबर आहे का नाही? एवढा मोठा खर्च आहे आपला. कशासाठी करता हा? पैसे जास्त झाले म्हणून नाही. आपल्या गावातले 4 लोक तरी बदलले पाहिजे. आपल्या गावातल्या 4 लोकांची तरी भावना बदलली पाहिजे. विचार बदलण्यासाठी कथा असते दादा. कथा टाइमपास म्हणून कधी ऐकायची नसते. इथं तुम्ही येतायत, एवढा वेळ काढून येतायत. वेळ काढून येताय याचा अर्थ तुम्हाला काही काम नाही असं थोडंच आहे. तुमच्या पाठीमागे भरपूर काम आहेत, पण ते काम सोडून जर या कथा मंडपामध्ये 3 तासाचा वेळ तुम्ही घालवत असाल तर मला असं वाटतं त्याचं सुद्धा काहीतरी चीज होणं ही गोष्ट गरजेची आहे.